टेकिंग द डायमेन्शन्स. ओके, त्याला म्हणतात डायमेन्शन्स. आता बॉडी, माइंड, एनर्जी आणि सोल. बॉडी, माइंड, एनर्जी आणि सोल हे एक डायमेन्शन. ओके, तर त्यांच्या चार मध्ये माइंड इज हेट्रो, सोल इज न्यूट्रो, बॉडी इज होमो अँड एनर्जी बॉडी इज कनेक्टिंग न्यूट्रो. त्यांच्या काही वेगळ्या क्वालिटीज आहेत. म्हणजे आपण आता फक्त एक सिंगल डायरेक्शनल आहे म्हणून माइंड हेट्रो असं नाहीये, है ना. तर माइंडचं नेचर आहे की एक्सपांड होणं कम्पॅरेटिव्हली दॅन द बॉडी. आता इक्वल त्याच्यात दोन गोष्टी घ्यायच्यात, माइंड आणि बॉडी ह्यांच्यामध्ये हेट्रो आणि होमो घ्यायचा आहे. ओके, कम्पॅरिझन जर केलं तर बॉडी इज मोर कॉन्ट्रॅक्टेड, मोर काय म्हणतो आपण त्याला, कॉम्पॅक्टेड आहे देन द माइंड. ओके, म्हणून माइंड इज हेट्रो. हे चार डायमेन्शन्स प्रत्येक डायमेन्शनला चेंज होईल. जर ते आपण दुसऱ्या डायमेन्शनला घेतलं, ओके, म्हणजे उदाहरण स्वरूपात जायचं म्हटलं तर माइंड. ओके, चित्त, अहम, बुद्धी आणि मन, है ना. चित्त, अहम, बुद्धी आणि मन हे अंतःकरणाचे चार भाग आहेत ना. तर तर तिथं माइंडचा फोर्स वेगळा आहे. मला सांगायचं लक्षात येतं ना. आता आपण कंपॅरिझन कुणाच्यात करतोय, माइंड हेट्रो कुणाच्यात घेतोय आपण, बॉडी, माइंड, एनर्जी, सोल आणि लाईफ फोर्स. ओके, म्हणजे एनर्जी बॉडी. बट चित्त, अहम, बुद्धी आणि मन या डायमेन्शनला मनाला घ्यायचं म्हटलं तर तिथं कदाचित माइंड बिकम्स न्यूट्रो किंवा होमो येईल, असं ते चेंज होतं. डायमेन्शन त्या त्या लेअरनुसार ते बदलतं. ओके, आता समजा आपण घेतलं, चार लोकांची माइंड सेटअप घेतला आपण, म्हणजे एकाच प्रोजेक्टवर चार लोक काम करतायत किंवा एकाच फॅमिलीमधले चार लोक घ्या. ओके, एकाच फॅमिलीमध्ये चार लोक आहेत. त्या चार लोकांमध्ये एकाचं माइंड हेट्रो असेल, एकाचं माइंड होमो असेल, एकाचं माइंड न्यूट्रो असेल, एकाचं माइंड न्यूट्रो असेल. ओके, त्यामुळं दॅट डायमेन्शन, ऍट दॅट डायमेन्शन म्हणजे माइंड, बॉडी, एनर्जी, सोल ह्या डायमेन्शनला माइंड इज, पण ते फिक्स नाही. दुसऱ्या डायमेन्शनला गेलं तर ते चेंज होईल फोर्स. ओके, दॅट इज द थिंग. आता आपण फक्त त्या लेवलला बघतोय म्हणून. Okay. ओके. आता सांगा बरं, चित्त, अहम, बुद्धी आणि मन या चार मध्ये जर डिव्हाइड करायचं झालं तर माइंड, चित्त काय येईल, माइंड काय येईल, बॉडी काय येईल आणि सॉरी चित्त काय येईल, मन काय येईल आणि चित्त, अहम, बुद्धी आणि मन, है ना. तर काय येईल, चित्त काय येईल, अहम काय येईल आणि मन काय येईल आणि बुद्धी काय येईल. कोणी सांगता येईल ट्रायव्हर्जन चित्त याच्यातले, या चित्त चार जणांना चार फोर्सेस मध्ये डिवाइड करायचं. आवाज तुमचा हे होतोय, ब्रेक होतोय सर. ब्रेक होतोय हो आवाज हा. आता. नाही नाही, माझी कनेक्टिव्हिटी, माझा फोन थोडा बाजूला गेला की माझी आता आला, माझ्याकडे इश्यू होता. हा. सगळ्यांना नाही ना. हा, नाही ओके. नाही, सॉरी. तर चित्त, अहम, बुद्धी आणि मन हे अंतःकरण म्हणतो आपण. या अंतःकरणाचे चार स्टेजेस. चतुष्टयी, हा, आज चतुष्टयी. तुम्ही 17वा समास आहे, 17वा समास, आणि त्याचं हे वाचत होतो. त्याच्यात दिलंय ते 25 गोष्टींचं रिअलायझेशन त्यांनी दिलेलं आहे समर्थाने. त्यामध्ये अंतःकरणाचं त्यांनी सांगितलंय चित्त, अहम, बुद्धी आणि मन. ओके, चतुष्टयी तर म्हणतो आपण. हा, तर मनाचं त्यांनी संकल्प विकल्प करणारं म्हणजे मन. बरोबर. आता संकल्प म्हणजे काय, आपण जे इंटेन्शन्स म्हणतो.
तर त्यांनी त्याचा अर्थ दिलाय संकल्पना. आपण काहीतरी करण्याची वृत्ती, करण्याचा प्रयत्न करतो. आणि विकल्प म्हणजे काय? ते होईल काय नाही याची शंका घेणं. म्हणजे विकल्प सांगितले. ओके. संकल्प करतो आणि मग विकल्प करतो. तर मनाचा. त्यांनी सांगितलंय की चित्त, आता त्याच्यावर मी अभ्यास करतोय, विचार करतोय, त्यांनी तसं का म्हटलंय. माझ्या दृष्टीनं चित्त हे आत्म्याशी कनेक्टेड असतं. त्याला आता तिथं संदर्भ वेगळा घ्यायचा आहे काय, पण माझ्या दृष्टीनं चित्त इज कनेक्टेड विथ द सोल डायमेन्शन. ओके. त्यामुळं चित्त itself is kind of soul ना. चितिरेव चेतन पदात अवरूढा. तर चित्त हा, म्हणजे चित्त आणि सोल हे कनेक्टेड आहे. त्यामुळं नॅचरली चित्त सोल न्यूटो मध्ये जाणार आहे. बरोबर. चित्त न्यूटो मध्ये जाणार आहे. अहम, अहम काय दाखवतो? मी, मी, मी. आता मी कोण म्हणतं? त्या चारपैकी हेट्रो, होमो, न्यूट्रो मध्ये मीचा तुम्हाला आतापर्यंत अंदाज कोण कोण आला असेल? मी, हेटेरो. हेट्रो. त्यामुळं अहम येतं हेट्रो. बघा हा. आणि बुद्धी, बुद्धी इज रिलेटेड टू द अहम आणि बुद्धी. मी आणि बुद्धी हे दोन एका डायमेन्शन आहेत. दॅट इज द हेट्रो अँड होमो. आणि इथं मन येतं मग न्यूट्रो. मन इज नाही, द, चिती आपण चित्त न्यूटो म्हणाल ना. हा, चित्त न्यूट्रो. हा. हम्म. आणि मन न्यूट्रो येतं. ओके, कनेक्टिंग मन न्यूट्रो. न्यूट्रो, कनेक्टिंग न्यूट्रो. हे चित्त अहम बुद्धीला जोडणारं मन. ओके. ओके. म्हणजे डायमेन्शन बदललं. बॉडी, बॉडी एनर्जी, बॉडी, माइंड आणि सोल डायमेन्शनला मन हेट्रो आहे. पण इथं मन काय झालं, माइंड काय झालं, न्यूट्रो झालं. न्यूट्रो. की हे असं बदलत जाणार आहे प्रत्येक वेळेला. ओके. कोणत्या डायमेन्शनला तुम्ही त्याचा यूज करून घेणार आहे त्या पद्धतीनं बदलणार आहे. जसं मी एम्ब्रिओ लाईफ मध्ये सांगितलं, एम्ब्रिओ लाईफ मध्ये माइंड इज न्यूटो. बरोबर. एम्ब्रिओ लाईफ मध्ये माइंड इज न्यूटो है ना, तसं ते बदलत जाणार. ओके, दॅट इज द थिंग. थँक्यू. Okay, smile evening, all of you. तरी लेयर्स बघितला, कोणते कोणते लेयर्स आहेत? स्किन, मसल, बोन्स आणि ऑर्गन्स. ऑर्गन. त्यानंतर आज आपण घेतोय ते फंक्शनल सिस्टम्स घेऊया. फंक्शनल सिस्टम्स की फंक्शनल सिस्टमचं ट्रायव्हर्जन घेऊ. प्रेरणा, एक मेसेज टाका बरं. बहुतेक मेसेज आज माझा लेट पडल्यामुळं ग्रुपमध्ये काही लोकांना हे होत नसेल. एक मेसेज टाका, जस्ट क्लास इज स्टार्टेड म्हणून. हो, टाकतो. हे लेअर सिस्टम झालं. आता आपण फंक्शनल सिस्टम घेऊया. मी हे करतो.
खालचं व्हॅनिश करतो. थोडस शॉर्ट करतो, म्हणजे डायग्रामच नवीन करतो. होमो फिंगर फंक्शनल सिस्टम आपण घेतोय. फंक्शनल सिस्टम मध्ये हे लक्षात येईल काय तुमच्या, की मी परत एक रेंटिंग केलं तर? ओके, या पद्धतीनं डायग्राम काढता येईल आपल्याला. न्यूटो this is the hetero, this is the homo, this is the homo, this is the neutral. आता हे आपण काय करूया, की आहे असं हे राईट हँड मध्ये हे घेऊ. त्याला आपण राईट हँड मध्ये कन्वर्ट करू. हे लक्षात येते, लेफ्ट हँडचा होमो घेतला बॉडी, त्यामध्ये इथं घेतलं आपण फंक्शनल सिस्टम्स. त्या फंक्शनल सिस्टमला आपण रेंटिंग करत मेजरली जातोय सगळीकडे. या हातामध्ये जातोय ऍक्च्युली, ते असं नाही दाखवत. दॅट रिप्रेझेंट्स द हँड. सो हे पूर्ण सर्कल आपण घेतोय, हे हातामध्ये रेंटिंग.
सो हा पॉइंट टच केला आपण तर कोणती फिंगर ओपन होते? राईट हँड मध्ये हेट्रो फिंगर. सो हेट्रो फिंगर and that points represents both of represents nervous system. Nervous system. Okay. Then सर तो खालचा एरो कसला काढलेला आहे? हा ना, हा हा पूर्ण सर्कल आपण हातामध्ये घेतलं ना. म्हणून का? ओके ओके. हा हा. हा, हातामध्ये. ओके. देन दिस homo represents this homo finger. हे मुद्दाम काढतोय त्याच्यात लक्षात येईल तुम्हाला. इथं येतं respiratory system plus respiratory system and circulatory system. इथं का बरं लक्षात येईल का तुमच्या? they are close to each other. Respiratory आणि circulatory system. हेट्रोला नर्वस सिस्टम काय घेतलेलं आहे? दॅट इज द सेपरेट सिस्टम. ओके. मतलब बॉडीमध्ये पण सेपरेट म्हणजे जर ह्याच्यात आपल्याला हे करायचं झालं सर्क्युलेटरी सिस्टम, बिकॉज रेस्पिरेटरी अँड बोथ आर म्युच्युअली कम्युनिकेट. आता मला सांगा रेस्पिरेटरी सिस्टम इज हे पूर्ण फिंगर बरं का, पूर्ण फिंगर रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी. आता इथे मला रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये दोन मध्ये डिवाइड करायचं आहे. तर एक काय होणार आहे? हेट्रो होणार आहे आणि एक होमो होणार आहे. आता ह्या फिंगर मध्ये हेट्रो काय आहे? हेट्रो कोणती लाईन आहे? हेट्रो कोणती लाईन आहे? वरची. दिस बिकम्स रेस्पिरेटरी सिस्टम. आता ही मुद्दाम मी डबल कलर मध्ये करतोय. ओके. मतलब दिस रिप्रेझेंट्स रेस्पिरेटरी सिस्टम आणि होमो कोणता आहे? दिस. दिस इज सर्क्युलेटरी सिस्टम. ओके. हे लक्षात यायला पाहिजे. दिस इज रेस्पिरेटरी सिस्टम अँड दिस इज सर्क्युलेटरी सिस्टम. Then Newto is which? Newto is बॉडी एनर्जी सिस्टम. लिहून घ्या. आपण एनर्जी सिस्टम म्हटलो ना आपण. ओके. त्यातमध्ये लिहा स्पायरल एनर्जी सिस्टम. बॉडी स्पायरल एनर्जी सिस्टम. बॉडी स्पायरल म्हणजे तुमच्या एनर्जी सिस्टमला बॉडीशी कम्युनिकेट व्हायचं असेल तर बॉडी स्पायरल एनर्जी सिस्टम. किंवा तुम्ही एनर्जी है ना, बॉडीची एनर्जी म्हणता, ती एनर्जी सिस्टम पण येईल. अँड देन सर एनर्जी व्हायटल सिस्टम म्हणजे एनर्जी पुन्हा बॉडी. आपण इडा, पिंगला, सुषुम्ना आणि मेरिडियन्स आणि हा ते नाड्या हा, ते म्हणतोय. ओके. बॉडीशी जोडले जाणारे पण बॉडीची टिपिकल बॉडीशी कनेक्टेड असं घ्यायचं म्हणून टिपिकल बॉडी. देन
दिस इज एंडोक्राइन सिस्टम. सॉरी, इथं लिहा, इथं बऱ्याच सिस्टम लिहिणार आहे आपण, याचं मी सेपरेट देतो. अदर सिस्टम्स. अदर सिस्टम मध्ये काय काय येतं बघा, इथं लिहून ठेवा थोडी सुद्धा. किंवा तिथं हे करा, तुम्हाला ही फिंगर तुम्हाला सेपरेट काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अदर सिस्टम, अदर सिस्टम्स कोणत्या कोणत्या त्या बघू आपण. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, हे त्याच्यात आपण घेणार. तर माझ्याकडे जागा कमी आहे, तुम्ही लिहू शकता. तुम्ही इथंच लिहा वाटलं. ह्याचा न्यूटो, न्यूटो लिहा. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके. देन ह्याचा हेट्रो आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम. होमो आहे एक्सक्रीटरी सिस्टम. एक्सक्रीटरी मतलब युरिनरी, किडनी आणि युरिनरी सिस्टम. आणि न्यूट्रो आहे एंडोक्राइन सिस्टम. एंडोक्राइन सिस्टम, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम इथे येतात. एंडोक्राइन सिस्टम, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टम, लिम्फॅटिक, या सगळ्या न्यूट्रोमध्ये. कधी कधी इथं कंसात लिहून ठेवा, कधी कधी मी ह्या न्यूट्रोला एंडोक्राइन सिस्टम म्हणून पण घेतो. कधी कधी, कधी तरी मी सांगेन तुम्हाला त्यावेळी. समटाइम्स वी टेक एज अ न्यूट्रो एज अ एंडोक्राइन सिस्टम. का नंतर सांगतो, पण आता इथं आहे एंडोक्राइन सिस्टम, इथं पण आहे आणि इथं पण आहे. बिकॉज एंडोक्राइन सिस्टम इज ऑपरेटिंग द नर्वस सिस्टम. कधी कधी म्हणून एंडोक्राइन सिस्टम बॉस असेल तर अगदी एंडोक्राइनॉलॉजी लेवलला, म्हणजे एखादा लिहून ठेवा तिथं, एखादा ऑर्गन, सिंपल एक्झाम्पल लिहा तिथं, इन्सुलिन पूर्णपणे सिक्रिशन बंद व्हायचं, बंद झालेलं आहे, त्यावेळेला आपण न्यूटो घेतो. इन्सुलिन समजा एखाद्या ह्याच्यामध्ये पेशंटमध्ये पूर्णपणे बंद झालेला आहे, त्यावेळेला न्यूटो एंडोक्राइन मध्ये येतो. आणि ज्यावेळेला इन्सुलिन नॉर्मल आहे, सगळं चांगलं आहे, फक्त हॉर्मोन्स थोडेसे डिरेंज्ड आहे, त्यावेळेला आपण एंडोक्राइन इथं घेतो. थोडस डिफरन्स आहे तिथे. हे समजलं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रीटरी सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम है ना, मसल्स अँड जॉइंट्स, ऑर्थोपेडिक वाले. नंतर लिम्फॅटिक सिस्टम. आणि कोणते आलेले आहेत आता नवीन नवीन, कोणते कोणते स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले आहेत नवीन आता? हिमॅटोलॉजिस्ट. हिमॅटोलॉजी कशात घेणार? सर्क्युलेट, सर्क्युलेटरी पण घेऊ शकतो, किंवा
न्यूटो मध्ये घेतो. न्यूटो आपण एनर्जी सिस्टम ऍक्च्युली ब्लड रिलेटेड आहे ना. ब्लड इज द एनर्जी. ब्लड इज द एनर्जी. त्यामुळे न्यूटो मध्ये पण घेऊ शकतो. हेमॅटॉलॉजी. एक लक्षात घ्या, तिथे एक लिहून ठेवा नोट. ज्या गोष्टी अजून डिस्कवर व्हायच्या आहेत त्या कुठं आहेत अजून आपल्यानुसार? ज्या गोष्टी न्यूटो. अजून डिस्कवर झालेल्या नाहीत त्या न्यूटो मध्ये आहेत, पण आपल्याला माहित नाही. आहेत पण आपल्याला माहित नाही, पण न्यूटो मध्ये आहेत. झिरो वर्ल्डशी कनेक्टेड आहे. आता ते डिस्कवरी झाल्यानंतर कुठे येतात मग? हेट्रो होमो न्यूट्रो मध्ये. ज्या गोष्टी माहीत नाहीये, बऱ्याच वेळेला तुम्ही सांगताय ना माहीत नाहीये. माहीत नाहीये म्हणजे कोणता फोर्स? न्यूटो. हे ना. माहित नाहीये म्हणजे कुणाला माहित नाहीये? आपल्याला माहित नाहीये. पण युनिव्हर्स मध्ये असेल का नसेल? असणार. असण्याचे चान्सेस आहेत. म्हणून जे काय अननोन आहे, अननोन, वी आर अननोन अबाउट दॅट थिंग, दॅट इज द न्यूटो. अँड नोन थिंग्स कशात येणार? एक तर हेट्रो मध्ये येणार, किंवा होमो मध्ये येणार, किंवा न्यूट्रो मध्ये. नोन थिंग्स. ओके. अननोन इज न्यूटो. ओके. सो सर आपण स्टार्टिंगला होमो फिंगर का घेतलं? फंक्शनल सिस्टम्स आपण हेट्रो लिहिलं होतं. कोणतं? नाही, दिस इज बॉडी फिंगर ना. दिस इज बॉडी फिंगर, है ना. ओके. बॉडी फिंगर मध्ये आपण काय केलं? लेयर सिस्टम आणि फंक्शनल सिस्टम हेट्रो ब्रँच घेतलाय. ओके. हा. हेट्रो ब्रँच मध्ये मी डायरेक्ट घेतलं ना ते हेट्रो ब्रँचचं. तिथं आता इथं काय येणार तुम्हाला? इथं होमो मध्ये हेट्रोचा हेट्रो, इथं नर्वस सिस्टम येणार. ओके, हे समजतंय ना? हे नर्वस सिस्टम, आणि ह्या हातामध्ये कोणती ओपन झाली? नर्वस सिस्टम. ओके. हा. दिस इज नर्वस सिस्टम. ओके. आपण इथं टर्मिनल. होमोच्या हेट्रोवरती प्लांट करतो हे सगळं. हा. ओके. हेच आपण हातामध्ये कन्वर्ट केलं ना स्टेम. ओके. ओके. इथं इथं रेंटिंग करून इथं घेतलं, म्हणून तो हे केलं. हा, म्हणूनच मी ते. कळलं. हा. म्हणून तो सर्कल तयार केलाय बघा. दॅट इज द पण सर सर्कल. मला म्हणजे त्या जे विचारतात मला आठवत नाहीये हे तुम्ही म्हणाला त्या जेव्हा म्हणतायत की फंक्शनल सिस्टीम्स हेटेरोमध्ये येतात. हा. जर फंक्शनल सिस्टीम्स हेटेरोमध्ये येतात तर आपण आधी काय केलं? आपण आपला आपला हात काढला आणि हातामधलं होमो फिंगर घेतलं आणि तिथे आपण लिहिलंय फंक्शनल सिस्टीम. मग ते घेताना होमो फिंगर का घेतलं? ते घेताना हेटेरो फिंगर घ्यायला पाहिजे. जर नाही नाही नाही, आता हे करा. हा हात जो काढलाय आपण, तो तिथं लिहा, वाटलं तर तुमच्या नोट्स मध्ये लिहा. दिस इज द माइंड, हा सोल, बॉडी, एनर्जी बॉडी, है ना. बॉडी मध्ये आपण काय केलं? काल जी डायग्राम काढलेली, बॉडीमध्ये दिस इज करस्पॉन्डन्स सिस्टम, दिस इज फंक्शनल सिस्टम, दिस इज लेयर हो सिस्टम, अँड दिस इज स्ट्रक्चरल सिस्टम. समजलं. आणि दिस. नाही माय माय बॅड. हो मी ते क्लिअर केलंय. हा. लक्षात आलं ना? हा. हो कन्फ्युजन इतरांचं पण इतर पण कन्फ्युजन बघा. हे क्लिअर व्हायला लागलंय ना? नाहीतर परत गोंधळ येईल तुमचा. तिथं लिहा. मी प्रत्येक वेळेला लिहित नाही ते, कारण हा, तिथं लिहा वाटलंच तर. ती सवय ठेवा थोडीशी. मी इथं लिहितो तुमचं, लक्षात येईल तुमच्या. म्यूट करा थोडस. इथं लिहा. दिस इज सोल,
दिस इज बॉडी, बॉडी, दिस इज माइंड, and this is energy body. ओके, आता बॉडीला आपण काय केलंय, बॉडी फिंगर घेतली. त्या बॉडी फिंगर मध्ये हे काय आहे, इथं इथं फंक्शनल सिस्टम आहे, या लेअरला फंक्शनल सिस्टम, या जॉईंटला ब्रँचला फंक्शनल सिस्टम असलेलं, हे सगळे आणि फंक्शनल सिस्टम. आणि प्रॉबेबली तसं घेतलं कारण आपल्याला पूर्ण हातावर ते प्रोजेक्ट करायचे, एका फिंगरवर प्रोजेक्ट नाही करायचंय. हा त्याच्यामुळे हा आपण होमो पूर्ण हातावर फिंगरचं घ्यायचं हेटेरो म्हणताना घेऊन आपण ते- द एंटायर हा हेटेरो गेट्स तर इथं प्रोजेक्टेड. हा, हा. हा, तर हा पॉइंट पण नर्वस सिस्टम आहे आणि ही फिंगर दुसऱ्या हातामध्ये पण नर्वस सिस्टम आहे. ओके, देन हा पॉइंट दोन्हीला रिप्रेझेंट करेल, रेस्पिरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, आणि रेस्पिरेटरी सिस्टम ह्या आता फिंगर मध्ये आपल्याला दोन मध्ये डिवाइड करायचं आहे. दिस रिप्रेझेंट्स रेस्पिरेटरी सिस्टम, दिस रिप्रेझेंट्स सर्क्युलेटरी सिस्टम. मला सांगा कोणता पॉइंट तुम्ही चूज करणार, बघू तुम्हाला किती समजते, समजले आतापर्यंत. मला सांगा रेस्पिरेटरी सिस्टम आणि 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 कार्डियक सिस्टम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम, या दोन्हीचे प्रॉब्लेम्स असतील एखाद्या पेशंटमध्ये, तर कोणता पॉइंट चूज करणार? हा पॉइंट चूज करणार का ही फिंगर चूज करणार? हु इज वाईज डॉक्टर? ते हा पॉइंट फिंगर चूज करणार का ही फिंगर चूज करणार? असं करता येईल सर, एका हातावर सर्क्युलेटरी सिस्टीम घेऊ शकतो आपण, हेटेरो, होमोचा हेटेरो, आणि दुसऱ्या ह्याच्यावर होमोचा होमो घेऊन तिथे तिथे दुसरी सिस्टीम कुठली आहे ती? रेस्पिरेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी होमो आहे आणि नाही, रेस्पिरेटरी हेट्रो हेटेरो आहे, रेस्पिरेटरी हेटेरो आहे हेट्रो. आणि होमो काय आहे? सर्क्युलेटरी. हा, सो दुसऱ्या ह्याच्यावर होमोचा होमो घ्यायचा आणि ह्याच्यावर होमोचा हेटेरो घेतला, तर इथे रेस्पिरेटरी आणि इथे सर्क्युलर असं केलं तर चालेल? चालेल की, चालेल, सगळे ऑप्शन्स आहेत. पण मला असं विचारायचं आहे, कोणत्या डॉक्टरकडे तुम्ही जाणं पसंत कराल, जो जास्त औषधं देतो का जो कमी औषधं देतो? कमी औषध. तसंच इथं पण आहे. हु इज द वाईज मुद्रा स्माईल हिलर, जो एका बाणामध्ये दोन पक्षी मार. हा पॉइंट हा दोन्हीला एकच. रिप्रेझेंट करतो ना. हे सगळं ज्ञान कशासाठी पाहिजे? हा दोन्हीला पॉइंट रिप्रेझेंट करतो, रेस्पिरेटरी ऍज वेल एज सर्क्युलेटरी. लक्षात आले मला काय शिकवायचंय तुम्हाला? म्हणजे दोन्ही एकाच गोष्टीमध्ये दोन्ही. आता बघा हा, मजा बघा, तुम्ही आता मला सांगायचं, जरा बघूया तुमचं किती अभ्यास चालू आहे. हा पॉइंट इमोशन्स मध्ये कोणता येतो? चलो, हा पॉइंट म्हणा, किंवा इथं कोणता इमोशन्स येतात? शायनेस. हा, शायनेस. जलसी, जलसी नाही, शायनेस. शायनेस. शायनेस इमोशन. हेटेरोवरती शायनेस येतो. हा, होमोचा हेट्रो शायनेस, म्हणजे दोन्ही घेऊ शकता. ओके, बघा हा, आता बघा हा, एक तुम्हाला एक विजडम देतोय. रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम कोलॅप्स झाली एखाद्या पेशंटची, तीन 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 कंडिशन आहेत, ज्याला ब्रेथलेसपनेस पण आहे, आर्टरियल ब्लॉकेजेस पण आहेत, आणि ब्रेन स्ट्रोक आहे. अशी केस आली तुमच्याकडे समजा. बघा, एका डॉक्टरला अवघड आहे हील करायचं. ब्रेन स्ट्रोकची केस आहे,
आता ब्रेन स्ट्रोक न कळत काय रिप्रेझेंट करतो, सर्क्युलेटरी सिस्टम इज हॅम्पर्ड ऍज वेल एज रेस्पायरेटरी, आणि त्याला रेस्पायरेटरी सिस्टम पण आहे. हा जॉईंट या तिन्ही लेवलला काम करतो. म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टम प्लस, उदाहरण देतोय तुम्हाला, रेस्पिरेटरी सिस्टम प्लस सर्क्युलेटरी सिस्टम प्लस ब्रेन स्ट्रोक, हा ब्रेनचा पण पॉइंट आहे ना ऑर्गन्स लेवल. तुम्हाला मी ज्यावेळेला मुद्राज देत असतोय, मेडिटेशन देत असतोय, त्यावेळेला हे सगळे कॅल्क्युलेशन्स माझ्या डोक्यात चालू असतात. तुम्हाला तुम्हाला असं वाटतं ना की सर इतक्या मुद्रांनी कसं होणार, काय होणार, म्हणजे सगळ्यांना, तुम्हालाच नव्हे सगळ्यांना प्रश्न असतो. पण नो, देर इज ऑल द कॉन्शियसनेस आर वर्किंग ऍट सेम टाइम. म्हणजे तुमची तुमची ज्याला मी फॅमिली लाईफ विचारतोय, पर्सनल लाईफ होतोय विचारतोय, आता हे रिलेशन काय येतं माहितीये का, रिलेशन नुसार पण सांगतो तुम्हाला, नंतर येणार आहे. पण इथं सगळे रिलेशन येतात. ओके, एक्झाम्पल पोस्ट मॅरेज फॅमिली लाईफ मध्ये, पोस्ट मॅरेज फॅमिली लाईफ मध्ये चिल्ड्रन्स रिलेशनशिपचा हा पॉइंट येतो. आता इथं तुम्ही कन्सिडर करू शकता, एखादा व्यक्ती राईट हँडेड आहे समजा, है ना, राईट हँडेड आहे आणि त्याला लेफ्ट हँडला तुम्ही हा पॉइंट चूज केला, उलटा चूज केला, किंवा समजा राईट हँड मध्ये घेऊ, राईट हँड मध्ये इथं येतं मदर रिलेशनशिप, है ना. एखाद्या व्यक्तीला ब्रेथलेसनेस असेल आणि कार्डियक प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही पटकन त्याला विचार करू शकता, राईट हँड मध्ये जर घेतलात तर त्याला एक एक दोनच रिलेशन विचारू शकता, व्हॉट अबाउट युअर मदर रिलेशनशिप अँड व्हॉट अबाउट युअर चिल्ड्रन्स रिलेशनशिप. ह्याच्यावरनं तुम्ही कोणता हात चूज करायचा हे पण बघू शकता. मदर रिलेशनशिप असेल तर राईट हँडचं सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी सिस्टम घ्यायची, आणि लेफ्ट समजलं नाही सर, हँडची. मदर रिलेशनशिप आणि चिल्ड्रन रिलेशनशिप म्हणजे काय? नाही नाही, सॉरी, तुम्हाला त्याच्याबद्दल मी डिटेल एक्सप्लेन केलेलं नाहीये. आता समजा उदाहरण स्वरूपात एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं मदर बरोबरचं रिलेशनशिप राईट हँडच्या इथं आहे. समजा तो राईट हँडेड असेल, त्याच्या मदर बरोबरच, ओके, हा, आणि त्या व्यक्तीच्या चिल्ड्रन बरोबरचं रिलेशनशिप लेफ्ट हँड मध्ये होमो येतो, हा पॉइंट येतो. आता आपण ह्या पॉइंट बद्दल डिस्कस करतोय ना कॉमनली, ओके. तर सिंपल मला हे सांगायचं की इतकं आपण सूक्ष्म जाऊ शकतो. ओके, रिलेशनशिप कोणता आहे आणि त्याला कोणतं रिलेशनशिप इम्बॅलन्स असेल तर कोणता व्याधी होऊ शकतो. हो. समजाले थोडं थोडं, म्हणजे इथं चालू आहे आपला रिसर्च, कोणता म्हणजे कोणता पॉइंट. सिंपल, आता आपण मगाशी जे घेतलं तर ब्रेन स्ट्रोक आहे, सर्क्युलेटरी सिस्टम इम्बॅलन्स आहे आणि रेस्पिरेटरी, या तिन्ही मध्ये एकच बाण मारायचं आहे आपल्याला, एकच मुद्रा द्यायची, त्याला भरपूर मुद्रा नाही द्यायच्या, आणि हा पॉइंट टच करायचा, दॅट वर्क्स. सिंपल हे सांगायचं आहे मला की कोणता हिलर बेस्ट, जो ज्याचं, ऐकलंय तुम्ही एक अध्यात्मामध्ये एक हे असतं, किंवा कोणते अध्यात्म सोडून द्या, नंतर बघूया त्याच्याबद्दल, पण मला हे सांगायचंय की एखादा शर्ट, या शर्टाला आपल्याला डिझॉल्व्ह करायचा आहे, या शर्टाला आपल्याला सुट्ट करायचं आहे, तर ह्याचा एक सेंटर धागा असतो की नाही, सेंटर, तो एक धागा वडला की सगळा शर्ट काय होऊन जातो, सुट्टा होऊन उसळतो. जातो. तसं एक धागा सापडला पाहिजे, एक रूट कॉज सापडला, एक पॉइंट सापडला की सगळे, है ना, पत्त्यांचं घर आहे समजा, एक पत्त्यांचं घर आहे, है ना, कधी असतंय ना घर बांधलेलं असतं, त्या घरातला एक एक पत्ता काढला की सगळं कोलॅप्स होऊन जातं. ओके, तसं एक पॉइंट सापडला ना, इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह. तुमचा रूट सापडला आणि त्याला जर ज्यावेळेला तुम्ही टच कराल, त्याला कदाचित सगळे डिसिजेस डिझॉल्व्ह होऊन जातील. तो रूट कॉज फार महत्वाचा. तर हे 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 विजडम मी हे का सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला डेव्हलप व्हायला पाहिजे कॉन्शियसनेस, हे ऍट एनी लेवल, म्हणजे तुमच्या बॉडी लेवलला असेल, एनर्जी लेवलला असेल,
हे तुम्हाला डेव्हलप करतात. दॅट इज द स्माइल विजडम. ओके, सोपं आहे, अवघड नाहीये. इट्स अ गेम. ह्या गेम मध्ये खेळता आलं. बेसिक नॉलेज म्हणून मी सांगितलं. म्हणून कुठं होतो आपण, सुरुवात कुठं होती? दिस इज द सोल, दिस इज द माइंड, दिस इज द एनर्जी बॉडी, दिस इज फिजिकल बॉडी. त्या फिजिकल बॉडीमध्ये आपण काय केलेलं आहे? फंक्शनल सिस्टम. या फंक्शनल सिस्टमला आपण ह्या हातावर घेतलेलं. ओके, सो दिस पॉइंट रिप्रेझेंट्स नर्वस सिस्टम and this finger opens. Okay, this point represents circulatory system plus respiratory system. This finger opens. आता मला सांगा, फक्त सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आहे. हे कधी वापरू शकता? कोण सांगेल? हे कधी वापरू शकता? हे मॉडेल कधी वापरू शकतात? फंक्शनल सिस्टीम्स ना इश्यूज असतील तेव्हा. हा, पण कधी 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 कळणार तुम्हाला ह्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत? म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत का रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, हे कधी कळणार? तिथं लिहून ठेवा. सिम्पटम ज्या वेळेला मेडिकली डायग्नोज केलं जाईल, सिम्पटम्स वगैरे. ते मेडिकली डायग्नोज व्हायला पाहिजे किंवा सिम्पटम्स तसे लक्षात आला पाहिजे तुम्हाला, त्याचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुमच्या हार्ट आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढायला लागले. ब्लड प्रेशर इज द विच सिस्टम प्रॉब्लेम? सर्क्युलेटरी. प्रेशर येतं ते न्यूटो, पण ऍक्च्युली ते 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 सर्क्युलेटरी सिस्टम. विच प्रॉब्लेम? ब्लड प्रेशर इज द विच सिस्टम्स प्रॉब्लेम? सर्क्युलेटरी सिस्टम अजून कुणाला आन्सर आणि वेगळं? न्यूटो तुम्ही म्हणाल जसं हिमॅटॉलॉजी म्हणजे, पण इट कॅनॉट बी न्यूटो बिकॉज इट्स प्रेशर. हिमॅटॉलॉजी इज द ब्लड रिलेटेड, मतलब म्हणजे सेल्स रिलेटेड. सेल्स. सर्क्युलेटरी सिस्टम बरोबर आहे. अजून एक्सपेक्टेड आहे मला कुठलं तरी अनेक उत्तर त्या सिस्टम्स मध्येच आहे. रिप्रोडक्टिव्ह, एंडोक्राइन, डायजेस्टिव्ह, एक्सक्रीटरी. नर्वस सिस्टम आहे का बघा बरं, ब्लड प्रेशरशी संबंधित. येस, हो. नर्वस लगेच सिस्टम. म्हणायचं नाही हो म्हणून, पहिला बघा, आधी विचार करा. नर्वस सिस्टम आहे का बघा, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे का बघा, एंडोक्राइन सिस्टम आहे का बघा, एक्सक्रीटरी सिस्टम आहे का बघा. ब्लड प्रेशरच्या गोळीमध्ये 99% कशाच्या गोळ्या असतात? ब्रेन्स किंवा युरिन फ्लो वाढवण्याच्या. लघवीला जास्त होतं लोकांना आणि त्यामुळे ब्लड हार्टवरचं लोड कमी होतं. ब्लड प्रेशर इज रिलेटेड टू मेजरली एक्सक्रीटरी सिस्टम प्रॉब्लेम. हो हो. है ना, एक्सक्रीटरी मेजरली. आणि आर्टेरियल ब्लड प्रेशर, आर्टेरियल ब्लॉकेजेस असतील तर, ब्लड प्रेशर इम्बॅलन्स असेल तर मग सर्क्युलेटरी सिस्टमचा प्रॉब्लेम. म्हणून ऍक्च्युअली ब्लड प्रेशर इज द एक्सक्रीटरी सिस्टम प्रॉब्लेम मेजर. म्हणून किडनी फंक्शन टेस्ट करायला सांगतात बघा डॉक्टर्स ब्लड प्रेशरच्या. हे माहित पाहिजे आपल्याला, लक्षात. सही निदान ही सही चिकित्सा करेगा. म्हणून ब्लड प्रेशर वाढलं तर एक्सक्रीटरी सिस्टम देऊ शकते, तर लिहून ठेवा ब्लड प्रेशर साठी. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टम पण घेऊ शकता. आता इथं बघा मजा, हे दोन्ही पॉइंट जवळ आलेत का, ही मुद्रा देऊ शकता तुम्ही ब्लड प्रेशर साठी. ही सर्क्युलेटरी सिस्टम आणि ही एक्सक्रीटरी सिस्टम, या दोघांच्या मध्ये ठेवू शकता मुद्रा. याला असं म्हणतात बोथ जॉईंट्स. ओके, दिस इज फॉर युअर ब्लड प्रेशर. डायुरेटिक्स वापरतात, डायुरेटिक्स. ओके, किडनी इज मोस्ट
किडनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन फॉर द ब्लड प्रेशर. तसं मध्ये कसं द्यायचं म्हणजे होमो इज युअर सर्क्युलेटरी सिस्टम आणि हा, न्यूट्रोचं होमो इज युअर एक्सक्रिटरी सिस्टम आणि आणि बरोबर. तुम्ही त्याच्या मधलाच पॉइंट असा पण पॉइंट असतो. आता हा, जर कसं असतं सांगतो तुम्हाला, ह्या ह्या लाईन मध्ये तुम्ही कॉन्शियसनेस, ह्या लाईन मध्ये फक्त ह्या लाईनवर कुठंही टच केला, जनरली मध्ये टच करायला पाहिजे, पण बरोबर. कुठंही टच केला तर त्या लाईनला टच केल्यासारखं, म्हणून ते दोघांच्या मध्ये आपण घेऊ शकतो. ओठाच्या इझी आहे लाईनचा ना, टच. ओके. इझी मुद्रा आहे म्हणून. दोन्ही एकत्र आलंय, अनायासे दोन्ही एकत्र आपण करतो ना. समजा एका रूटवरच दोन कामं असतील तर ती दोन्ही कामं करून येतो ना आपण. एका दगडात दोन पक्षी. हे ना, एकाच रूटवर चाललाय तर तुम्ही प्लॅन करताय की अरे ह्या रूटवर आपलं काही काम आहे का, या रूटवर एखादा व्यक्ती भेटायचा असेल तर त्याला भेटूया, त्याला भेटूया, त्याला भेटूया. हे ना, तसंच इथं पण विजडम वापरायचं. ओके, गुड. समजायला मुद्राज कशा वापरायच्या. मुद्राज इझी आहे, लक्षात घ्या. हा, फक्त मंत्रा मात्र तुम्हाला सेपरेट घ्यावा लागेल. इथं ओ ओ घ्यायला लागेल आणि ई ओ घ्यायला लागेल, है ना. तिथं तुम्हाला मंत्राच वेगळे घ्यायला लागेल. ओके, नाही तर मग तिथं शॉर्टकट नाही होणार. फक्त ओ म्हटला तर नाही होणार. तिथं ई ई ई ओ ओ ओ घ्यायला लागेल. ओके, समजायलंय थोडं थोडं सगळ्यांना. श्वेता, विवेकजी, है ना, सुनंदा ताई, समज थोडं थोडं लक्षात आलंय सगळ्यांना. तुम्ही विचारा बरं का सगळ्यांनी, तुम्हाला जर काय वाटत असेल तर, असं काही नाही. हं? सर ते ब्लड प्रेशरच मी विचारणार होते आणि ते तुम्ही सांगितलं. मिळालं उत्तर. Good. हे ब्लड प्रेशर साठी तुम्ही वापरू शकता. ओके, हम्म. पण आता मला सांगा, ही मुद्रा तुम्हाला दिली असती मी, बघा हा, ही मुद्रा दिली असती आणि तुम्ही आता समजून घेऊन करणार, ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही. कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस मॅटर्स. तुम्हाला समजलं, अरे हे मी ह्याच्यासाठी टच करतोय सर्क्युलेटरी सिस्टमसाठी, हे टच करतोय एक्सक्रिटरी सिस्टमसाठी. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी दोन प्रकारचे औषध वापरले जातात, एक हार्ट साठी आणि एक किडनीचं फंक्शन वाढवण्यासाठी. ओके, आता मजा बघा, सांगतो तुम्हाला. एखाद्या किडनीचं फंक्शन वाढवणं तर किडनीचं काय वाढवावं लागलो आपण, फंक्शन वाढवावं लागलो. किडनीचं प्रेशर नाही कमी करावं लागलो. त्यामुळे गोळी काय होते, ते फंक्शन वाढवत 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 काय करते, 20 वर्षानंतर किडनी डॅमेज करून टाकते. म्हणून आपली मुद्रा डॅमेज करणार आहे का सपोर्ट करणार आहे त्याला. नाही, काय कसं डॅमेज कसं होतं, काय काय परत सांगा सर. आता समजा किडनीचा समजा फिल्ट्रेशन रेट आहे, समजा किडनी म्हणजे किडनी फंक्शन कमी झालेलं आहे, फंक्शन कमी झालेलं. ओके, फंक्शनल सिस्टम आहे ना. तर किडनीचं फंक्शन काय केलेलं आहे, फंक्शन कमी झालेलं आहे, म्हणजे त्याची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. ओके, समजा ती जर एक 100 ml एक्सक्रीट करत होती तर ती आलेली आहे 80 वर. ओके, आता त्याला काय करायला लागलोय आपण, मेडिसिन थ्रू काय करायला लागलोय, त्याचं फिल्ट्रेशन रेट वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऑलरेडी ती काय झालेली आहे, वीक झालेली आहे. त्या वीक किडनीला आपण काम करायला लावा लागलोय. काय करायला लागलोय, अजून काम जास्त. करायला है ना. ती 100 ml फेकणार आहे, 100 ml बाहेर काढणार आहे, पण कधीपर्यंत काढणार आहे, कपॅसिटी नाही वाढवू शकणार. कपॅसिटी नाही वाढणार. ओके, समजायला अजून ना. हॅम्पर होणार ती कपॅसिटी. एकदा एखादा व्यक्ती काय झालाय माहितीये काय, उदाहरण देतो मी, अगदी गावाकडचं उदाहरण देतो. गावाकडे लोक काय करतात बघा, तुम्हाला पण माहित असेल, एखादा शेतात काम करणारा वगैरे व्यक्ती असेल बघा, मजा, हे कॉमन उदाहरण आहे, आणि तो शेतकाम करत असेल तर त्याच्याकडनं जो एखादा धूर्त माणूस आहे किंवा एखादा
नॅरो माइंडेड आहे, कुबुद्धीचा माणूस आहे, आहेत लोक समाजामध्ये, त्याला दारू पाजवतात, ड्रिंक्स देतात आणि त्याच्याकडनं काम करून घेतात. कारण तो ड्रिंक केल्यानंतर काय करतो, जास्त काम करतो. पण तो लॉंग टर्म कामाचा राहील का? नाही राहणार. त्याला चांगलं खायला प्यायला विश्रांती देऊन जर काम करून घेतलं तर तो लॉंग टर्म राहील. ओके, आहे ही वस्तुस्थिती. किंवा काही लोक बघा, मी विचारतो व्यसन का करतोस रे, गुटखा का खातोस किंवा तंबाखू का खातोस? काय नाही, माझी काम काम त्याच्यामुळे माझी बुद्धी चालते आणि मी काम करतो. दॅट आर ऍक्टिव्हेटर्स ना, पण टेम्पररी ऍक्टिव्हेटर्स. ओके, मी गोळ्यांना मेडिसिन्सना त्या लेवलला बघत नाही, पण पण ओके. त्यानंतर म्हणून लिहून ठेवा तिथं, एखाद्या आजारानं पण ऑर्गन खराब होतातच आणि लॉंग टर्म मेडिकेशन्सनं पण खराब होतात. हे कितीही डॉक्टर म्हणत असतील जे साईड इफेक्ट नाहीत, काय नाहीत, पण ही फॅक्ट आहे. कंटिन्युअसली जर 20-25 वर्ष जर मेडिसिन्स एखादा व्यक्ती घेत असेल, 30 वर्ष घेत असेल, अगदी लगेच नाही होत, पण 25 वर्षांनी वगैरे ते मेडिसिन्सचा इम्पॅक्ट होतो. सो ऑप्शन इज देअर, नो डाऊट. इमर्जन्सी आहे, आत्ता ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, स्ट्रोक येण्याची चान्सेस आहे, काय करायला पाहिजे? मेडिसिन्स वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. पण इट्स नॉट द लाईफ टाईम. ओके, म्हणून ऑर्गन्स डिपेंडंट होऊन जातात. काय होऊन जातात? ऑर्गन्स डिपेंडंट होऊन जातात. तर ऑर्गन डिपेंडंट झाले की काय होतात, त्यांचं फंक्शन काय होणार आहे, वाढणार आहे काय होणार आहे? कमी आता होणार. समजा एखाद्याला मेडिसिन्स घ्यायला लागणारच आहेत, त्याला ऑप्शनच नाही आहे, तर ह्या मुद्रा हेल्प करणार का नाही हेल्प करणार? या मुद्रा कशावर हेल्प करणार? त्या ऑर्गनची कपॅसिटी वाढवण्यावर, सर स्किल वाढवण्यावर. सर ओके, कसं वाढवतात ते ऑर्गनची कपॅसिटी? बिकॉज देर आर द फोर्सेस, वी आर डुईंग द फोर्स. त्या ऑर्गनचा इतके बेसिक वर्ष फोर्स. इतके वर्ष त्याचे हाल केलेले असतात त्या ऑर्गनचे वाईट वागून, तर आता त्या पॉइंटला टच करून तो ऑर्गन कसा कपॅसिटी त्याची परत हे करतो? बिकॉज वी आर डुईंग फ्रॉम द सोल डायमेन्शन. दिस पॉइंट प्रेझेंट, त्या ऑर्गन्सची फिजिकल बॉडी डॅमेज झालेली आहे, पण सोल डॅमेज नाही झालेली ना, माइंड डॅमेज नाही झाले. मी परवा सांगितलं, इच अँड एव्हरी सेल हॅज इट्स ओन सोल, माइंड, एनर्जी, बॉडी. दॅट इज द ऍट लाईफ. द सेम मी टाइम म्हणणार नाही की त्या ऑर्गन तो अगदी 100% रिव्हर्स होईल, पण त्याला जर रिअलायझेशन आलं, हे समजून घ्या, की रिअलायझेशन जर आलं तर कदाचित ह्या पॉइंटमुळं त्याचा कॉन्शियसनेस पण चेंज होऊन जाईल, बघण्याचा दृष्टिकोन. हे निमित्त आहे फक्त, हे फक्त काय आहे, निमित्त आहे. त्याला विजडम देईल की आता इथून पुढे आपण काय करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे. दॅट्स द फॅक्ट. म्हणजे काही लोक आपल्याकडे आलेत व्याधी घेऊन आणि नंतर त्यांनी मला सांगितलंय, सर ही फॅक्ट आहे, ड्रिंक्स घ्यायची इच्छा होत नाहीये, नॉनव्हेज खायची इच्छा होत नाहीये. माझ्याकडे कशासाठी आले? फिजिकल बॉडी सिमटम्स घेऊन आलेले आहेत, व्याधी घेऊन आलेले आहेत. आणि मी ज्याला मेडिटेशन दिलेले आहेत त्यांना, तर काही दिवसानंतर काही काळानंतर त्यांचं कंप्लेन काय आहे, कंप्लेन घेऊन आलेत ते परत. सर आजकाल मला ड्रिंक्स घ्यायला नको वाटतंय, आजकाल मला नॉनव्हेज खायला नको वाटतंय. इट्स अ गुड साईन और बॅड साईन? स्माइल साईन ना. सो वी आर चेंजिंग द कॉन्शियसनेस. निमित्त बॉडी आहे, निमित्त बॉडी आहे, पण कॉन्शियसनेस चेंज करतो. सो दीज आर नॉट सिम्पल सर मुद्रा. सगळ्यात पहिले अफेक्टेड आहे कॉन्शियसनेस ओनली. सगळ्यात पहिल्यांदा सोल डॅमेज होतो, त्याचं ट्रान्सफर तो माइंडवर करतो, त्याच्यावरनं एनर्जी बॉडी, आणि मग लास्ट फिजिकल बॉडीमध्ये सिम्पटम्स येतात. आणि मग ती मुद्रा, तो पॉइंट टच केल्यावर हे सगळं काढून तो सोल मधनं रिकव्हरी जाऊन
तो बॉडीला सिम्पटम्स रिव्हर्स करायला हे करतो. येस, अगेन वी आर टचिंग. हे बघा, आता त्याची प्रायोरिटी काय आहे? त्याची प्रायोरिटी काय आहे? फिजिकल बॉडी. आता तो फिजिकल बॉडी सफर करतोय ना, त्याला हो, पण फिजिकल बॉडीला ज्यावेळेला रिलीफ मिळेल, उलट जातं. आता इथं उलट काम करतं. फिजिकल बॉडी, देन एनर्जी बॉडी, देन माइंड, देन सोल. पण ओके, तुम्ही हे म्हणाला सर्कल. होतात सर की फिजिकल बॉडीमध्ये सिम्पटम्स यायला खूप वेळ लागतो म्हणून, हो की, पण पॉझिटिव्ह असं सिम्पटम्स हे ऍक्यूट मध्ये चेंज होतं. लास्ट. बरोबर आहे, तेही बरोबर आहे, त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण ऍक्यूट कंडिशन मध्ये दॅट इज हेल्पफुल. ऍक्यूट कंडिशन मध्ये हे आपण प्रयोग झालेले आहेत की कसं आहे सांगतो तुम्हाला, हे पहिला समजून घ्या. मी मुद्रा एखाद्याला दिली, मेडिटेशन दिलं, that message goes towards the universal consciousness. That universe decides when याला बाहेर काढायचं. ओके, आता त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याला युनिवर्स काय करतं? त्याचे आतापर्यंतचे समजा साध्या भाषेत आपण म्हणूया पाप कर्म, ते पाप कर्म बॉडी, ते युनिवर्स बाजूला ठेवतं. कारण ते युनिवर्स आहे. युनिवर्स म्हणजे सिस्टम, प्रकृती म्हणू शकतो आपण. ती प्रकृती सगळं बाजूला ठेवते. हा रेडी व्हायला तयार आहे ना आता, हा ऍटलिस्ट मुद्रा मेडिटेशन कर आलाय ना, काहीतरी आलाय ना, मग त्याला काय करतं? ती सिस्टम सपोर्ट करते. त्यालाच साध्या भाषेत लोक म्हणतात चमत्कार. काय म्हणतात? चमत्कार. तो चमत्कार नसतो, तो प्रकृतीनं दिलेला सपोर्ट असतो. ओके, प्रकृतीनं दिलेला सपोर्ट. कारण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना, तर तो तिथं है ना. एखाद्याला लॉलीपॉप दाखवल्याशिवाय तो पाठीमागे येणारच नाहीये. त्यामुळे सिस्टम सपोर्ट्स. ओके, असं होतं. आणि नंतर मात्र त्याला मग वेळ देतं. मग एकदा त्याला विश्वास बसायला चालू झाला की मग काय करतं? की मग ती वेळ घेते सिस्टम. हा, मग आता तू असं कर, मग आता असं कर, मग आता असं. ओ, प्रकृती पण हुशार आहे, आपण थोडेच हुशार आहोत. प्रकृती खूप हुशार आहे. आपल्या अगोदरपासून प्रकृती आहे ना, अनादी म्हटलेलं आहे प्रकृतीला. अनादी म्हटलेलं आहे ना प्रकृतीला. प्रकृती हुशार आहे. आपल्याला ती वर काढण्याचा प्रयत्न पण करते आणि खाली पाडण्याचा पण प्रयत्न करते. पण दोन्हीचा उद्देश, हे पहिला सगळ्यात महत्वाचा आहे, ह्याच्या दोन्हीचा उद्देश आहे स्माइल पर्पज. कुणाला वर काढून, कुणाला चमत्कार दाखवून, कुणाला योग्य माणसाला भेटवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचं नाही ऐकलं, म्हणजे माझं असं नाही म्हणत, कुणाचंही, जो थोडासा कॉन्शियस व्यक्ती आहे है ना, तुम्हाला गुरु म्हणू शकतास, कोणता गायडर, अरे ब्लड प्रेशर वाढते, गप जाऊन गोळी खा आणि झोप. नाही नाही, मला काही झालेलं नाही. मग बसतो स्ट्रोक, मग ऍडमिट होतो. डॉक्टर पण तुमच्यासाठी देवच आहे, ईश्वरच आहे. ओके, तर सांगण्याचा मुद्दा काय, प्रकृती दोन्ही पद्धतीने, प्रकृती सात्विक मार्गाने पण सांगते, राजसिक मार्गाने पण सांगते आणि तामसिक मार्गाने पण सांगते. चॉईस कुणाची आहे? आपली आहे. सात्विक मार्ग हा सोपा आहे. मुद्रा करणं सोपं आहे का गोळ्या खात बसणं सोपं आहे? मुद्रा. आता तर ऍटलिस्ट तुम्ही म्हटलं पाहिजे मुद्रा करणं सोपं आहे, है ना. है ना, इट्स, है ना, मेडिटेशन यांनी फक्त तुमचं बॉडी नाही ठीक होणार आहे, तुमची चेतना अपग्रेड होणार. सोपं आणि अवघडपेक्षा कमी म्हणजे बरोबर काय आहे, हा योग्य मार्ग काय? बरोबर, योग्य मार्ग बरोबर कुठला आहे नक्की? ओके, नो डाऊट मेडिसिन्स आर रिक्वायर्ड. मी म्हणणार नाही की समजा त्याला 20 वर्षापासून गोळ्यांची सवय आहे, मी म्हणणार नाही त्यानं लगेच 1 महिन्यात गोळ्या बंद केल्या पाहिजे. पण हा, तिथं लिहून ठेवा, वी कॅन प्रिव्हेंट दॅट फर्दर डॅमेज ऑफ द मेडिसिन्स. म्हणजे जे साईड इफेक्ट व्हायला लागलेत त्याचं आपण
त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी करू शकतो. ओके, तर लिहा वाटलंच तर एक नोट लिहून ठेवा. एखाद्या मेडिसिनचा आपण medicines have some spirit or not? Medicines have some consciousness or not? येस. Medicines have spirit. We can change that spirit into the smile spirit. म्हणजे इतक्या लेवलला आपण काम करतोय सध्या की त्या मेडिसिनचा जो इफेक्ट आहे तो फक्त इफेक्ट व्हावा, त्याचा साईड इफेक्ट नाही व्हावा, त्या लेवलला काम. म्हणजे एखाद्याला केमोथेरपी चालू असेल, देणं गरजेचंच आहे. त्याला मी ही मुद्रा देतो त्याला. हे आता का देतो नंतर सांगेन. दिस इज द मेडिसिन मुद्रा. केमिकल मुद्रा, केमिकलसाठी, मेडिसिन्ससाठी. ही का देतो आपण त्याला? कारण त्या मेडिसिन्सचा त्याच्यावर योग्य उपाय व्हावा आणि त्याच्यापासून जे साईड इफेक्ट होत आहेत ते होऊ नयेत. ओके. एखाद्या व्यक्तीची सर्जरी प्लॅनड असेल, सर्जरी करायला लागणार असेल, तर त्याला मी कोणती देतो? सर्जरी जागेन द होमोफिनॉल. तर ती सर्जरी सक्सेसफुल म्हणजे काय? त्या सर्जरीमध्ये त्याचा बॅड इफेक्ट नको यार. रेडिएशन साठी ही मुद्रा देतो आपण. एखाद्याला रेडिएशन चालू असेल, बिकॉज दिस इज द रिप्रेझेंटिंग, मी नंतर सांगेन, अग्नितत्व. त्याला अग्नितत्व. बिकॉज रेडिएशन गरजेचं आहे, पण त्याचा साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. दॅट विल वर्क. So we can use the mudras and meditation, smile meditation for the smile activity. Okay, clear? How it works? It works on the consciousness. It works on the consciousness. चेतनेवर काम आहे. त्यामुळे चेतना अपग्रेड झाली की ओके. मेडिसिन्स ऑल्सो टेक विथ द. एखाद्याला औषधं चालू आहेत तर कशी घ्यायला पाहिजे ती औषधं? सफरिंग वेनी का स्माइल वेनी? स्माइल वेनी. स्माइल वेनी घ्यायला पाहिजे. का बरं? दॅट मेडिसिन इज फॉर युअर हेल्थ. है ना? मेडिसिन तुमच्या हेल्थ साठी आहे. आणि ज्याला तुम्ही एखादी गोष्ट हेल्थ साठी घेताय त्याला स्माइल फिनॉमिना आहे. मी परत सांगतोय, हेल्प घेणं गरजेचं आहे, डिपेंडंट व्हायचं नाही आपल्याला. मी परत परत रिपीट करतोय, मेडिसिन्स आर नॉट बॅड. द कॉन्शियसनेस, ऍट विच कॉन्शियसनेस वी आर टेकिंग, दॅट डिपेंड्स ऑन दॅट थिंग. तुम्ही जर स्माइल कॉन्शियसनेसनी घेतला तर मेडिसिन म्हणेल की मेडिसिन 100% वर्क करेल, त्याचं काम करेल आणि रिलीज होईल. म्हणजे मला सांगायचं की ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल तरी सुद्धा ही मुद्रा करत गेल्यानंतर काय होण्याचे चान्सेस आहेत? होण्याचे नव्हे, होतातच. चान्सेस पण नाही म्हणत आहे. थोड्या दिवसानं डॉक्टर म्हणजे लावो तुमचं ब्लड प्रेशर कमी व्हायला लागले, आता गोळ्या कमी करूया. दिस इज द फॅक्ट. एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय म्हणजे काय तर अनुभव असल्याशिवाय सांगणार आहे का? अनुभव आहे की पेशंटचे मेडिसिन्स कमी झालेले आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना बऱ्याच ठिकाणी की मेडिसिन्स कशावर डिपेंड असतात? तुमचे पॅरामीटर्स कसे. पॅरामीटर्स जर बिलो नॉर्मल यायला लागले तर काय करणार? मग बिलो नॉर्मल यायला लागले, डॉक्टर काय करणार? मेडिसिन बंद करणार, कमीच करावी लागणार ना, नाविलाज आहे. अजून देत राहिलं तर मेडिसिनचा कॉन्शियसनेस काय आहे? जे वाढलंय ते कमी करायचं. आता समजा 130-80 बीपी आहे आणि तो 100च्या खाली यायला लागला आणि 70 पर्यंत आला तर मेडिसिन बंद करणार ना, कमी करणार ना, त्यांची कमी करावी लागणार. कारण मेडिसिन काय करतं? 100चं परत 30 न खालीच आणणार आहे. दॅट इज द थिंग. ओके, हे समजलं तुमच्या? अँड दिस फिंगर रिप्रेझेंट्स, आता हे लक्षात आलं, इथं नर्वस सिस्टम, इथं रेस्पिरेटरी सिस्टम प्लस सर्क्युलेटरी सिस्टम. आता इथं काय येणार आहे? न्यूट्रो काय येणार आहे?
रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, इथं लिहा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सगळे गायनॅक इश्यूज, स्त्रीरोग तज्ञांची इथं येतात. गायनॅक इश्यूज सगळे. ओके. त्यानंतर इथं येतं डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेशनचे सगळे प्रॉब्लेम्स. विवेक सर, कसं आहे तुमचं आता? विवेकच ना सर तुमचं नाव? पाटील सर? विक्रम पाटील. विक्रम सर, सॉरी. हा, कसं आहे तुमचं? तुम्ही मध्ये मला हाय हिस्ट्री दिली, हाय सर. मी कमी तुम्हाला आहे. कमी झालं. म्हणजे मी ते डॉक्टरांचे रिपोर्ट पाठवले. ठीक आहे. Yes. Okay. This is digestive system. Okay. Digestive system. त्यानंतर इथं येतं एक्सक्रिटरी सिस्टम, किडनी अँड युरिनरी सिस्टम. मग किडनी स्टोन्स वगैरे सगळे इथंच येतात. किडनी स्टोन्स वगैरे. आपण डिसीज घेऊया उद्या डिसीज, ह्याच्यानुसार डिसीज घेऊ, कोणते कोणते डिसीज कुठे घेतात. आणि दिस रिप्रेझेंट्स द एंडोक्राईन सिस्टम. आता जे काही पीसीओडी वगैरे सगळं चालू आहे ते इथं येतं, एंडोक्राईन सिस्टम. ओके. आता एंडोक्राईन सिस्टम टोटल आपण ह्याच्यात परत ट्रायोजननुसार डिवाइड करू शकतो, ऑर्गन्स वगैरे सगळं डिटेल. पण आता तो कॉमन. आता सिंपल काय दिलेलं आहे, तुम्हाला कोणत्या स्पेशालिस्टकडे जायचं झालं, काय होऊ शकतं बघा बरं. एखाद्यानं, तुम्ही एका जनरल चेकअपला गेला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला कदाचित न्यूरोलॉजिस्टकडे जायचं आहे. ओके. ही फिंगर टच करूनच जायचं. कदाचित डॉक्टर योग्य भेटेल, कदाचित म्हणण्यापेक्षा योग्यच, डॉक्टर योग्य भेटेल, डॉक्टर योग्य ओपिनियन पण देईल, ह्यासाठी पण मुद्रा हेल्प करतात. कॉन्शियस व्यक्ती भेटेल आणि लवकरात निदान, जर तुम्हाला खरंच त्या गोष्टी, त्या सिस्टमची गरज, हेल्प असेल, लागणार असेल, तर ती हेल्प व्यवस्थित होईल आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. किंवा एखादा व्यक्ती न्यूरोलॉजिस्ट इथे येतात सगळे. कार्डिओलॉजिस्ट इथे येतात. पल्मोनॉलॉजिस्ट, रेस्पिरेटरीचे डॉक्टर्स इथे येतात. ही फॅक्ट आहे, लक्षात. ओके. आणि कदाचित मेजर काय नसेल तर डॉक्टर सांगतील काही नाही आहे, जाऊन तुम्ही हे करा, म्हणजे काही ठराविक देतील आणि बरं होऊन जाईल. बऱ्याच वेळेला आपल्याला काय असतं, फोबिया असतो ना, अरे मला काय तर झालं असेल. आणि कदाचित हे टच केल्यानंतर जर माइंड आणि एनर्जी लेवलला असेल, फिजिकल बॉडीला नसेल अजून डिसीज, तर तुमच्या त्या थॉट मधनं निघून जाईल, नाही मला काही झालेलं नाही आहे, मी व्यवस्थित आहे. ही न्यूट्रल येईल, न्यूट्रल कॉन्शियसनेस. ओके. हे सगळ्या डायमेन्शनला काम करतं. ओके. रिप्रोडक्टिव्ह कुठे येणार? दिस युटेरस, ओव्हरीज, है ना, ब्रेस्ट कॅन्सर्स वगैरे इथं पण घेऊ शकतो. ओके. बरेच. ओके. सो दिस इज युअर फंक्शनल सिस्टम. सगळ्या फंक्शनल सिस्टम कुठे घेणार? इथं. आज आपण सगळ्या फंक्शनल सिस्टमला बॅलन्स करू. ओके. सगळ्या फंक्शनल सिस्टम, दोन्ही हाताची टच करा, एक आणि हे दोन. होता ओ आ, ओ आणि आ. ओ आ.
कंटिन्यू स्माइल मेडिटेशन. आवाज करून 4 वेळा, आवाज न करता ओठांची हालचाल 4 वेळा आणि मनातल्या मनात 4 वेळा.
ते बंद झालं का? बंद झालं ना? संपलं? संपली का मीटिंग? संपले गेले.